फायर ब्रिगेडचा मुद्दा तुम्ही मांडलात. 1 तास फायर ब्रिगेड पोहोचली. काल गोकुळधाममध्ये लक्षचंडी अपार्टमेंटमध्ये आग लागली आणि तिकडच्या नागरिकांनी, विशेष म्हणजे त्या भागात असणारे आमचे माजी नगरसेविका सुगंधा शेट्टे असतील, शालिनी सावंत असतील, या सगळ्या मंडळींनी ती विझवण्यासाठी आणि त्याबरोबर तिकडे नंतर त्याच्याबरोबर सहभागी झाले सगळे नागरिक हे आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु फायर ब्रिगेड 1 तास पोहोचू शकली नाही. दुर्दैव असं आहे की त्या लक्षचंडी बिल्डिंगपासून 15 मिनिटाच्या अंतरावरती फायर ब्रिगेड स्टेशन आहे. त्याच लक्षचंडी अपार्टमेंटमध्ये त्या भागातले माजी खासदार आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आदरणीय राम नाईक साहेब राहतात. म्हणजे तो जो रस्ता आहे तो पण एक VIP रोड आहे, त्यामुळे ट्रॅफिक देखील त्या ठिकाणी स्मूथ असणं गरजेचं आहे. परंतु काल ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडला आणि त्या ठिकाणी फायर ब्रिगेड पोचलं नाही आणि आग ज्या पद्धतीने भडकली, त्यामध्ये इंदू सिंग नावाच्या एक वयस्कर अशा गृहिणी त्या ठिकाणी घुसमटून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना फायर ब्रिगेडने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत त्या तिथेच जागीच त्यांचा प्राण गेला होता. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या मृत घोषित केल्या गेल्या. मी आज खास करून या सगळ्या घटनेची चौकशी करावी अशी मागणी विधानसभेत केली. याचं कारण, ही घटना जेव्हा घडली तेव्हा तिकडे असताना नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. त्याच इमारतीमध्ये राहणारे आमचे सहकारी मित्र कमलेश सिंग, जे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांची मोठी वहिनी, मग त्यांना जी गोष्ट कळल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि मी स्वतः चीफ फायर ऑफिसरला फोन केला, डेप्युटी फायर ऑफिसरला फोन केला. ते म्हणाले की आम्ही गाड्या पाठवल्या आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की तिकडेच्या नागरिकांनी सांगितलं की आग लागल्यापासून विझवण्याचा प्रयत्न नागरिक करत होते, पण फायर ब्रिगेड पोहोचू शकली नाही. हे दुर्दैव आहे आणि 15 मिनिटाच्या अंतरावर फायर ब्रिगेड स्टेशन आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या दुर्दैवी मृत्यूसाठी त्या ठिकाणी कोण जबाबदार आहे हे खरं कोणीतरी याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. आणि म्हणून याची चौकशी करून दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करा अशी मागणी मी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.